मुघलाचे मनसबदार काही सेकंदासाठी जिजाऊने हात केला की शिवाजी महाराजांना सांगितलं थांबा. 8 वर्षाचं बालक आहे छोटस. न्याय निवाडा करते बघा. न्याय निवाडा कसा येतो, राजांचा न्याय निवाडा कसा येतो बघा. कोण रे तू राजा? कोणी केलं तुला राजा? कोणाचा मुलगा तू? तू कोण मला सांगणारा? तुम्ही यांची बाई नसवली. मग अरे पाटील आहोत आम्ही. आम्ही नाही नसवलं तर कोण नसवणार? काही सेकंदामध्ये गेला तोच राजांनी काही याचा चौरंग करा. चौरंग बघता बघता त्या राजाच्या पाटलाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय छाटण्यात आलेले. चौरंग केलेलं त्याला. चौरंगचा मतलब चर्चा झाला का तुम्हाला? चौरंग केलाय. आणि ही जी शिक्षा बघून अख्खं महाराष्ट्र हादरलं. प्रत्येकाला वाटलं की आता आमच्यावरती अन्याय होणार नाही, आमचा अन्यायाचा निपात करणारा जन्माला आलेला आहे. शिवाजी राजांची नीती बघा कशी आहे. ज्या वेळेला त्याला चौरंग केला तर प्रत्येक दरबारामध्ये हा चौरंग केलेला राजाचा पाटलाला पहिलं त्या बसवलं जायचं आणि नंतर न्याय निवड व्हायचा की येणाऱ्याला समजायला पाहिजे की जर काही गलत केलं तर असं करीन. ही नीती होती शिवाजी महाराजांची. ह्या नीतीने शिवाजी महाराज होते. प्रत्येक स्त्री ही आई बहीण असंच मानलं जायचं. अरे बघा इतर राजांकडे त्यांच्या दरबारामध्ये बाया नाचल्या. एक तरी उदाहरण द्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा संभाजी राजांच्या दरबारामध्ये बाई नाचले म्हणून दाखवा. हा आपला राजा होता. त्याचे वंशज आपण आहोत. आपण त्यांच्या वंशाच्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे. आग्र्याला गेले होते. आग्र्याला शहाजी राजे मुघलांकडे सरदार होते. आग्र्याच्या बाजारपेठेमधून शहाजी राजांचा बोट धरून एक चिमुकलं 9 वर्षाचं पोर चालतंय. 9 वर्षाचा पोर आहे. आग्र्याचाच बाजार रस्तो रस्ती असे धडच्या धड गुरांचे टांगलेले आहेत. गाया कापले जाते. हाताच्या मुठ्ठी वळल्या जात आहेत. परंतु बाप आहे तो इथे चाकरदार आहे. काही बोलता येत नाही. थोडं पुढे गेलं. शिवाजी महाराज जे आहेत ते लहानसं बाळ हातावर कंपलेली एक छोटीशी तलवार होती. एक कसाईने गायीला कापण्यासाठी सुरा उघडला. तो कापणार. काही सेकंदामध्ये बापाचा हात जो आहे बोट आहे तो सोडला. हा जी चिमुकली तलवार काढली वरच्यावर छाटला हात त्याचं. हाकार कल्लोल माजला मुघली सल्तनतीमध्ये. कोण आहे बच्चा? किसका बच्चा है? अरे हिम्मत देखो इसकी, हमारे इलाके में आदोर हमारे हाथ काटता है. कौन है? शहाजी राजे का बच्चा है. केवढी मोठी दहशत आहे विचार करा. आपण जातो रस्त्याने, आपण अन्याय असतो आपल्याला वाटतं तरी आपण मान खाली घालून येतोय. आपण महाराजांचे वंशज आहेत. जिथे चुकतंय तिथं तुम्ही ह्याच पद्धतीने वागायला पाहिजे. शिवाजी महाराजांनी तलवारीने जरी छाटले तुम्ही लेखनी रुपये तुम्ही त्यांचे हात छाटले पाहिजेत. लेखनी रुपये. तलवारीचे दिवस राहिलेले नाहीत. परंतु अन्याय सहन केला जाणार नाही असा एक मेसेज जाणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की तुम्ही सांगा अफजल खानाचा एक वध आहे. साधी गोष्ट आहे. साधी गोष्ट. अफजल खानाचा वध आपण सहज ऐकतो. अफजल खानाचा ज्या वेळेला वध जेव्हा झाला तेव्हा महाराजांनी जे जाळं पसरलं होतं ते जाळं बघा किती भयानक आहे. खान कुठे आहे? महाबळेश्वर तिथे वाईल आहे. वाईल आहे. महाराजांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला घाबरलोय. आम्ही तुम्हाला भेटायला तिकडे येऊ शकत नाही. तुम्ही या इकडे. तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू. पण आम्हाला तुम्ही अटक करू नका. आम्ही तुम्हाला भेटायला येतो. बघा किती मोठं डोकं आहे. आता शहाजी अफजल खानाची फौज किती आहे? तर 22,000ची फौज आहे अफजल खानाची. शिवाजी महाराजांची फौज किती आहे? तर 1,000-1,500. तो जावळीचा जो जंगल आहे त्या जंगलामध्ये मग त्या भेटीचे तारखा ठरल्या. कोणी सैन्य सोबत आणायचे नाहीत. अंगरक्षक बाहेर राहील. कुठलंही हत्यार सोबत घ्यायचं नाही. एक सबुत्रा केला. प्रतापगडावरती जेव्हा खान भेटायला आला तेव्हा एक सबुत्रा होता. त्या सबुत्र्यामध्ये ठरलं होतं प्लॅन नंबर 2. प्लॅन नंबर 1 की अफजल खानाचा कोटला इथंच पाडायचा. प्लॅन नंबर 2 एक तर माझा कोटला निघेल. म्हणजे शिवाजी महाराज बघा प्लॅन कसा आहे तो. मी तरी मरेन किंवा तो तरी त्या ह्या भेटीमध्ये मरणार आहे. परंतु बाहेर एकाने ओरडत यायचा आणि सांगायचं
की फत्ते फत्ते फत्ते, म्हणजे जरी शिवाजी महाराज जरी त्यावेळेस जरी युद्धात जरी पडले तरी फत्ते फत्ते म्हणायचं. फत्ते फत्ते ऐकल्याच्या नंतर जे झाडीत लपून बसलेले जे जे सैन्य आहेत त्या सैन्याने मुघल सैन्यावरती जे आहे 22,000 फौजेवरती तुटून पडायचं. काही होऊ दे, निर्णय काही होऊ द्या, एकही मुघल जिवंत जाता कामा नये. कसली रणनीती आहे बघा, कसली हे विचार करा. झालं अफजल खान जो आहे त्या शिवाजी महाराजांच्या भेटीला आला, सगळ्यांना तो माहिती आहे, सगळ्यांना सीन माहिती आहे. भेटायला आल्यानंतर त्यांनी कट्यारीने वार केलं. महाराजांनी बिचवेने त्याचं पोट फाडलं आणि काय झालं की ठरलं होतं की त्यावेळेला गिरकी घ्यायची आणि गिरकी घेतल्यानंतर जे आपला जो अंगरक्षक आहे त्या अंगरक्षकाच्या बाजूला 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 जायचंय. बघा कसं झालंय, जेव्हा पोट फाडल्यानंतर शिवाजी महाराज अफजल खानाची गिरकी घेऊन जाणार होते आणि त्या